वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। अनेक मराठा बांधव हे रस्त्यावर आपापल्या गाड्या घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र त्यामुळे याचा फटका हा रस्ते वाहतुकीला झालेला पाहायला मिळतोय। भगवं वादळ मुंबईत धडकलेलं आहे। जरांगेंसह मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। सीएसएमटी वरील आपण हे दृश्य पाहतोय। या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या उपोषणामुळे आता दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। सकाळी पासून आता या ठिकाणी जरांगे आणि मराठा बांधव हे आझाद मैदानावर दाखल झाल्यापासून आताची आपण ही 1 वाजताची दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। जरांगे यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भगवं वादळ मुंबईत धडकलेलं आहे। त्यामुळे आता हा रस्ते वाहतुकीला झालेला परिणाम, वाहतूक कोंडी, ट्रॅफिक पोलिसांची आणि पोलिसांची या ठिकाणी दमछाक, मोठ्या संख्येने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा या सर्व परिस्थितीवरती आता पोलिसांची नजर आहे। मोठ्या जनसमुदायामुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय लोकशाही मराठीवर। मनोज जरांगे हे आझाद मैदानावर आंदोलन करतायत, उपोषण करतायत। त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे आता दाखल झालेले आहेत। आणखीन काही गाड्या सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव सीएसएमटी परिसरामध्ये आहेत, आझाद मैदानावर सुद्धा पाहायला मिळतात। मात्र यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी झाली आहे। क्षणासाठी आजपासून जरांगेंचं आंदोलन हे सुरू आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सीएसएमटी वरील आपण हे दृश्य पाहतोय। या जनसमुदायामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। रस्ते वाहतुकीवरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय मोठा जनसमुदाय या ठिकाणी सीएसएमटी वर पाहायला मिळतोय, आझाद मैदानावर सुद्धा पाहायला मिळतोय। मात्र यामुळे वाहतूक कोंडी झालेली सुद्धा पाहायला मिळत आहे। नक्कीच मेघना, सकाळपासूनच हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सगळ्या परिसरामध्ये अशीच परिस्थिती आहे। सकाळी जवळपास 8 वाजल्यापासून हे सगळे आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आणि त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या झाली। आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मागच्या बाजूला, म्हणजे जिथून जे फ्लायओव्हर सुरू होतो त्या परिसरामध्ये उभा आहे। तिथून एवढ्या मोठी रांग जी आहे, जवळपास एक अर्धा किलोमीटर पर्यंतची रांग जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो मुख्य सिग्नल आहे तिथपर्यंत लागलेली आहे। सातत्याने पोलीस प्रयत्न करतायत की ट्रॅफिकला जाणाऱ्या गाड्यांना मार्ग मोकळा करून द्यावा। मात्र जे आंदोलक आहेत ते रस्त्यात आहेत, घोषणाबाजी करतायत। त्याच्यामुळे जे ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या सकाळपासून सुटलेल्या नाहीयेत। अनेक गाड्या 2-2, 3-3 तास या सगळ्या गर्दीमध्ये अडकलेल्या आहेत। आंदोलनाचा फटका जो या सगळ्या ट्रॅफिकला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आताही जर सगळी परिस्थिती पाहिली तर पोलिसांच्या हाताबाहेर असलेली आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने अनाउन्समेंट केली जाते की वाहनांना जागा द्या, वाहनांना जाण्यासाठी जागा करून द्या। मात्र अशा प्रकारे आव्हान करल्यानंतर देखील पोलिसांना सहकार्य होताना दिसत नाहीये आणि आंदोलन जे आहेत ते आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरतीच आपल्याला आंदोलन करताना दिसतात आणि त्याचा फटका मोठा जो आहे तो आपल्याला बसलेला दिसतोय। जी उमेश, जर आपण पाहिलं तर या भागामध्ये आता गणेश भक्त असतील ते मुंबईमध्ये येत असतात। लालबागचा राजा असेल, चिंचपोकळीचा असेल, गणेश गल्लीचा राजा असेल, या ठिकाणी येण्यासाठी आता सुट्ट्या सुरू आहेत। मात्र अशा वेळेस या भागामध्ये गर्दी होतीये। या उपोषणावरती लवकरात लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा आता प्रयत्न असेल। मोठं आव्हान आता सरकार समोर आहे। राज्य सरकारसमोर मोठं आव्हान आहे। त्याच दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी देखील पावलं उचलली। जी माहिती मिळते त्यानुसार लवकरच ही बैठक जी आहे ती जरांगे पाटलांसोबत होईल आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल। मात्र ज्या प्रकारे तू म्हणालीस की गणेशोत्सव सण साजरा केला जातोय आणि मुंबईचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे। मोठ्या प्रमाणात लोक येतात, मुंबईकर देखील सायंकाळी बाहेर पडतात आणि असं असताना जर अशीच परिस्थिती राहिली तर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल। आता ही थेट जी दृश्य आहेत इथूनच थोड्या पुढे अंतरावर फोर्टचा राजा असा प्रसिद्ध गणपती आहे, त्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जी आहे ती संध्याकाळी होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण लालबाग
आणि या सगळ्या परिसरातले गणपती यांचं दर्शन घेतल्यानंतर या परिसरात नागरिक जे आहेत किंवा मुंबईकर जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात. मात्र आज सायंकाळी जर तसे नागरिक या सगळ्या परिसरात आले आणि परिस्थिती अशीच राहिली तर गणेश भक्तांना देखील त्याचा फटका बसू शकतो आणि परिस्थिती अजून चिघळू शकते. जी उमेश, याचे अपडेट आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.